पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथल्या जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेमध्ये विद्यार्थिनींसाठी पिंक रूम बनवण्यात आली आहे। या रूमचं लोकार्पण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्या हस्ते करण्यात आलं। पन्हाळा तालुक्यातील कोलोलीमधील केंद्र शाळेमध्ये विद्यार्थिनींसाठी बनवलेल्या पिंक रूमचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन आणि पन्हाळा पंचायत समिती गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांच्या हस्ते करण्यात आलं। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही पहिली संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी सुरू केली असून अनेक शाळांमध्ये ही संकल्पना राबवण्यात आली आहे। कार्यक्रमासाठी आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पन्हाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माडकर यांचं विद्यार्थ्यांनी झांज पथकाच्या गजरात स्वागत केलं। तर गावामध्ये प्रथमच मुख्य कार्यकारी अधिकारी आल्यानं महिलांनी त्यांचं औक्षण केलं। शाळेची पाहणी केल्यानंतर मंचावर न जाता पाहुण्यांनी भारतीय बैठकीला पसंती दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला। यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी आयुष्यात 3 गुरु कधीही विसरायचे नाहीत असा सल्ला दिला। शिक्षणातील पहिला गुरु म्हणजे शिक्षक आणि त्यानंतर आई-वडील असावेत। शिक्षक आणि आई-वडील यांचा मान राखून आपण आपलं भविष्य घडवावं असं कार्तिकेयन यांनी सांगितलं। तर विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पन्हाळा पंचायत समिती गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी केंद्र प्रमुख प्रकाश ठाणेकर, विस्तार अधिकारी हजारे, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक तुकाराम खांडेकर, व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सचिन पाटील, सरपंच पवित्र कांबळे, उपसरपंच प्रकाश पाटील, ग्रामाधिकारी शोभा पाटील, विकास पाटील तसंच शाळेचे सर्व शिक्षक, व्यवस्थापन कमिटी आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते।